साकोली तालुक्यातील बॉम्पेवाडा इथं वाघाच्या हल्ल्यात वसंता मेश्राम यांचा मृत्यू झालाय। मोहफूल वेचण्यासाठी गेले असताना वाघानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले आणि जंगलात ओढत नेलं। घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संतप्त नागरिकांनी मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली। अधिकाऱ्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी मृतदेह ताब्यात देण्यास संमती दिली। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। यवतमाळ नगर परिषदेत भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड झाल्याचा दावा समोर आलाय। नगरसेवक संतोष भगवान बोरलेले यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करत प्रशासनाला लक्ष्य केलंय। एम्प्लॉयमेंट प्रक्रियेपासून ते घनकचरा निविदेपर्यंत कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाले। बोरेले यांच्या आरोपानुसार नगर परिषदेत कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना एम्प्लॉयमेंट नावाखाली निवडक कंत्राटदारांना गुपचूप कामं देण्यात आली। या सर्व प्रकारामुळे नगर परिषदेला मोठा आर्थिक फटका बसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदेबाबतही धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। आता या सर्व आरोपांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीतून नेमकं काय सत्य बाहेर येणार याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचं लक्ष लागलंय। यवतमाळ नगर परिषदमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या 54 कोटीच्या निविदाचा वारंवार मुख्याधिकारी काढत आहे। मागच्या वेळेस ते रद्द झालं होतं, परत कारस्थान त्यांचे काढण्याचा प्रयत्न चालू आहे। अतिशय शर्ती व अटी त्याच्या मनमर्जीच्या कंत्राटदाराच्या माध्यमातून हा टेंडर निर्गमित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। 54 कोटी रुपये नगरची प्रोव्हिजन नगर परिषदच्या कुठल्याही बजेटमध्ये फक्त 5 कोटीची प्रोव्हिजन असताना 54 कोटीचा यांनी टेंडर निविदा काढण्याचा प्रयत्न करत आहे। 54 कोटीच्या कामाला कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता मान्य जिल्हाधिकाऱ्याकडून नाही आहे। सदर कामाला तांत्रिक मंजुरात सुद्धा नाही आहे। तर अशी 54 कोटीची जे टेंडर आहे, कुठल्या प्रकारची प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता बजेट प्रोव्हिजन नसताना सुद्धा गैरकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं मुख्याधिकारी हा टेंडर काढण्याचा याचा कट कारस्थान हा या फार मोठं प्रचंड भ्रष्टाचार करण्यामागचा हा टेंडरच्या मागचा हेतू त्यांचा आहे। तसेच दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे या नगर परिषदेमध्ये इम्पॅनलमेंट कंत्राटदार म्हणूनची गैरकायदेशीर नियमबाह्य नियुक्ती करून या 14-15 ठेकेदाराचीच फक्त नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचा पॅनल तयार करून गेल्या 2-3 वर्ष आधीपासून या प्रशासकीय काळापर्यंत आजपर्यंत कोट्यवधी रुपयाचे कामं कुठल्याही प्रकारची निविदा न काढता यांच्या माध्यमातून केलेली आहे। या प्रचंड भ्रष्टाचार जो आहे हा नगर परिषदमध्ये आज चालू आहे। निविदा न काढता महाराष्ट्रामध्ये एकही काम होऊ शकत नाही, परंतु करोडो रुपयाचे कामं हा मुख्याधिकारी कुठल्या प्रकारचा निविदा न काढता रोजरासपणे हा नगर परिषदमध्ये भ्रष्टाचार करत आहे। सेलू शहरातील अलंकापुरी नगरी इथं फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात हभप ज्ञानेश्वरी माऊली कदम यांनी कीर्तनातून मानवी जीवनातील सद्गती आणि फजिती याविषयी मार्गदर्शन करत गुरुकृपा, चांगला आचरण आणि ज्ञान यांचं महत्त्व अधोरेखित केलं। 8 दिवस चाललेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह 750 पारंपरिक खाद्यपदार्थांचा महाप्रसादही भाविकांना देण्यात आला। भव्य आणि नियोजनबद्ध वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता उत्साहात झाली। पुढील प्रवासासाठी सोहळा पाथरी तालुक्याकडे मार्गस्थ झाला।